नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे एखादी चांगली व्यक्ती गेली की त्यामागे त्या व्यक्तीचं नाव नेहमीच निघतं किंवा त्या व्यक्तीबद्दल चांगल्या पोस्ट सोशल मीडियावरती शेअर होतात किंवा त्यांचं कार्याचं गुणगान केलं जातं. त्यातच आता काल आशा भोसले, ज्या की आपल्या खूप सुंदर अशा गायिका होत्या, वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झाले. परंतु मग आता त्यांच्याबद्दलचं एक प्रकरण आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. ते म्हणजे त्या लता मंगेशकर यांच्या बहीण होत्या. आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, लता मंगेशकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकही गाणं गायलेलं नाही आहे. जेव्हा त्यांच्याकडे कोणीतरी असा प्रस्ताव घेऊन गेलं होतं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एखादं तुमच्या सुंदर आवाजातील सुंदर असं गीत गा, तर त्यावेळेस त्यांनी नकार दिला. आणि त्यावरती अशा चर्चा होताना दिसतात की लता मंगेशकर यांना वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित प्रवर्गातून येतात आणि आम्ही उच्चवर्णीय आहोत, तर मी त्यांचं गाणं का गावं. अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावरती चर्चेल्या जातात किंवा अशा चर्चा सोशल मीडियावरती नेहमी होत असतात. त्याबाबत जे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणी असे देखील प्रश्न केले जातात की जर लता मंगेशकर यांचा आवाज एवढा सुंदर होता, तर मग त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं का गायलं नाही. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायला पाहिजे होतं, कारण त्या ठिकाणी ते एक महापुरुष होते आणि त्यांनी ज्या सर्व समाजासाठी सर्वसमावेशक अशी कामं केली होती. परंतु त्या ठिकाणी लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्वतःच्या जातीय दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतर गोष्टींमधून म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलं नाही आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग नेहमीच त्यांचा विरोध करत आला. परंतु सरतेशेवटी त्यांना कळायला लागलं की आपण जे केलंय ते चुकीचं आहे आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोस्ट टाकत असत किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतानाच्या पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं टाकत असत. परंतु वेळ निघून गेलेली होती. पण आता प्रश्न येतो आशाताई भोसले यांचा. तर मित्रांनो, आशाताई भोसले यांनी अनेक गाणी जी आहेत बौद्ध धम्माबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गायलेली आहेत. जर आपण यूट्यूबवरती सर्च केले तर त्यांची अनेक गाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांनी ज्यामध्ये बौद्ध समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गायली. पण प्रश्न असा पडायला लागतो की ह्या तर दोघी बहिणी होत्या, मग त्या ठिकाणी लता मंगेशकर यांचा प्रखर एवढा विरोध आणि आशा भोसले यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं गायलं. त्यावरून नेहमीच ज्या आहे सोशल मीडियावरती विचर्चा होताना आपल्याला दिसतात. लता मंगेशकर यांना मात्र त्या ठिकाणी नेहमीच टार्गेट केलं जातं, कारण त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलं नव्हतं. त्यांना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की तुमचा आवाज खूप सुंदर आहे, खूप छान आहे, मग तुम्ही एक या महापुरुषाचं गाणं गायलाच पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी नकार दिला आणि तेव्हापासून त्यांच्याबद्दलचा रोष होता. आणि त्यानंतर त्यांनी तो रोष कमी करण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी म्हणा सोशल मीडियावरती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, उत्सवानिमित्त त्या ठिकाणी पोस्ट टाकत असत. परंतु मित्रांनो, काल जे आहे 92 वर्षीय आशाताई भोसले यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जे आहे पुन्हा या चर्चेला उधाण आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी यांनी गायलीत की नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी त्यांच्या सुरेख सुंदर अशा आवाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची गाणी गायलीत, कारण त्या जातपात या पलीकडे गेलेल्या असाव्यात असं वाटतं. कारण त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या जातीचं बॅरिकेड न मानता किंवा जातीकडे न बघता किंवा जाती चष्म्यातून न बघता त्यांनी आपल्या कलेकडे कलेच्या भावनेने बघितलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी व त्यासोबत बौद्ध समाजाची गाणी गायलीत. तर अशा आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.